हे युद्ध जरी इराण, अमेरिका आणि इस्रायल याच्यामध्ये असलं, तरी या युद्धाचे परिणाम आता संपूर्ण जगभर दिसू लागले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढत आहेत. सध्या भारतामध्ये या किमती स्थिर असल्या तरी हे युद्ध जर असंच काही काळ चालू राहिलं, तर येणाऱ्या काळामध्ये भारतात देखील पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते. आणि नॅचरल गॅस आणि एल-पी-जीच्या संदर्भात तर सध्या भारताने ॲडव्हायझरी जारी करून कमर्शियल यूजसाठी एल-पी-जीचा पुरवठा बंद केला आहे. परंतु मित्रांनो, या सर्वांमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे गॅस, पेट्रोलियम, डिझेल, पेट्रोलचा तुटवडा होत असेल किंवा होणार, परंतु आखाती देशामध्ये चक्क पाण्याचा तुटवडा होण्याची शक्यता आहे आणि ही खूप भयानक परिस्थिती असू शकते. मित्रांनो, आखाती देश म्हणजे जे काही खाडीचे देश म्हणून आपण ओळखला जातो, त्यामध्ये सौदी अरेबिया असेल, इराक, इराण असेल, लेबनान, जॉर्डन हे देश असतील, UAE असेल, या देशांमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्रोत म्हणजेच नद्या, कालवे, तलाव अशा पद्धतीचे नैसर्गिक स्रोत या देशांमध्ये नाहीयेत. या देशामध्ये पाण्याचे मोठे-मोठे प्लांट आहेत आणि पाईपलाईनने पाणी आणून ते प्लांट भरले जातात. पाण्यावरच या देशाची पाण्याची भूक भागली जाते. मग अमेरिकेने आणि इस्रायलने संयुक्तरित्याने काही पाण्याचे प्लांट उडवण्याच्या न्यूज देखील आलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे जो काही तेलाचा पुरवठा होतोय तो परवडणारा आहे किंवा त्याच्यामुळे काही जीवितहानी होणार नाही. काही दिवस काही प्रॉब्लेम होतील, परंतु आखाती देशामध्ये जर पाण्याचा तुटवडा झाला तर ही अतिशय भयानक स्थिती असू शकते. या स्थितीमुळे या खाडी देशामध्ये सामान्य जनतेच्या जीवनावरती अतिशय विपरीत परिणाम होऊ शकतो. युद्ध तरी इराण, अमेरिका, इस्रायल यांचं चालू आहे, परंतु या युद्धाचा परिणाम संपूर्णच खाडी देशावरती होत आहे. विशेष करून पाण्यावरती परिणाम होणार आहे. त्यांचे जे काही पाण्याचे साठे आहेत, त्यावरती अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तरित्या हमले करून बरेच पाण्याचे प्लांट हे उडवलेले आहेत. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.